जर का स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्ही त्या जगामध्ये विदाऊट एनी स्पेशल इफेक्ट इफ यू कॅन क्रिएट दॅट थिंग, इतक्या डिटेलमध्ये ते स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, तर तिथून त्या मॅजिकला सुरुवात होते. आय थिंक ॲज अ सिनेमॅटोग्राफर आय वुड से आय एम द प्रोटेक्टर ऑफ एन इमेज. आपण जोडवाजोड करतो ना जिक्सॉ पझल सारखं, ते खूपच इंटरेस्टिंग वाटलं. बेसिकली इम्तियाज अलींना पण पहिल्यापासून लोकेशनवरती शूट करण्यामध्ये जास्त प्रिफर करतात ते सेट्सपेक्षा. आत्ता पण मी त्यांचीच फिल्म करते, त्याच्यात पण आहेत सेट्स, जे सुरुवातीला ते नाही म्हटले असते. जेव्हा फर्स्ट कट लागतो ना तुमचा, तेव्हा गोळा येतो पोटात आणि असं होतं की हे केलंय आपण एवढे दिवस मेहनत नाही. नमस्कार, मी वरुण नार्वेकर. खोल गप्पांच्या या नव्या भागामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी काही दिवसांपूर्वी फेसबुकवरती एक खूप इंटरेस्टिंग पोस्ट वाचली. माझा मित्र चिन्मय दामले यांनी ती लिहिली होती आणि ती होती भागीरथी आष्टीकर यांच्याबद्दल. आता भागीरथी आष्टीकर हे काही तसं नोन नाव नाही आहे, पण इंटरेस्टिंग फॅक्ट ही की 1930 साली पुण्यामध्ये त्यांनी त्यांचा पहिला फोटोग्राफीचा स्टुडिओ उघडला होता. सो महाराष्ट्रातल्या त्या पहिल्या स्त्री होत्या ज्यांचा स्वतःचा फोटो स्टुडिओ होता. म्हणजे सांगायचा उद्देश हा की एका पुरुषप्रधान व्यवसायामध्ये स्वतःचं एक छाप उमटवणं ही परंपरा आपल्याकडे अगदी पूर्वीपासून चालत आली आहे. आणि त्याच परंपरेमध्ये आज काम करणाऱ्या, म्हणजे मनोरंजन क्षेत्रामध्ये जे आपण युज्युअली मेल डॉमिनेटिंग फील्ड्स म्हणतो, त्यामध्ये काम करणाऱ्या काही स्त्रिया आज आपल्यासोबत आहेत. आपल्याला त्यांच्यासोबत गप्पा मारायच्यात. मी प्रत्येकाचं इंट्रोडक्शन करून देतो, जे इंट्रोडक्शन पण खूप इंटरेस्टिंग आहे. सो मी जर का असं म्हटलं की इम्तियाज अलीचा चमकीला, या दोन्हीचं कोकणामधून आलेल्या एका छोट्या गावातून आलेल्या एका मुलीशी याचं कनेक्शन आहे, तर हे जरा इंटरेस्टिंग वाटतं ना ऐकायला. तर त्याचा मुद्दा हा आहे की तृप्ती चव्हाण जी आपल्यासोबत आत्ता आहे, तिने केल्या या दोन्ही सिनेमांचं आर्ट डिरेक्शन केलं आहे आणि त्याबरोबर तिचे अजून अनेक हिंदी सिनेमे आहेत. वरुण ग्रोवर आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सो तो स्टँडअप कॉमेडियन म्हणून माहिती आहे, रायटर डिरेक्टर म्हणून माहिती आहे. गेल्या वर्षी त्यांनी त्याची पहिली फिल्म केली होती, ऑल इंडिया रँक, आणि ती शूट केली होती. त्याची सिनेमॅटोग्राफर होती जी आज आपल्यासोबत आहे, अर्चना. पण अर्चना हिनी आत्ता एक टायगर बेबी जी झोया अख्तरची प्रोडक्शन कंपनी आहे, त्यांनी प्रोड्यूस केलेली एक इन ट्रान्झिट नावाची पण खूप उत्तम डॉक्युमेंटरी आहे, ती पण अर्चनानी शूट केली आहे. त्याच्यानंतर नुकतीच तिची बुसान फिल्म फेस्टिवलमध्ये शेप ऑफ मोमो नावाची फिल्म तिचा प्रीमियर झाला आहे, जोही तिने शूट केला आहे. सो डॉक्टर काशीनाथ घाणेकर आपल्याला माहिती आहे सिनेमा, दुनियादारी हा सिनेमा आपल्याला माहिती आहे, लोकमान्य हा सिनेमा आपल्याला माहिती आहे. सो हे अत्यंत ड्रॅमॅटिक सिनेमे एडिट करणारी, त्याची संकलक असणारी अपूर्वा आपल्यासोबत आहे. सो अपूर्वा हे 3 सिनेमे नाहीत, अजून बरेच सिनेमे आहेत तिचे. सो कट्यार काळजात घुसली आहे. आपल्याकडे ना मराठीमध्ये पण स्पेशली अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच स्त्री दिग्दर्शिका आहेत. सो त्यातली एक असणारी मृण्मयी आपल्यासोबत आहे, जिचा दुसरा सिनेमा, म्हणजे पहिला सिनेमा तिचा मन फकीरा होता, त्याच्यानंतर आता ती दुसरा सिनेमा घेऊन येते, मनाचे श्लोक. सो मृण्मयी आपल्यासोबत आहे. खुश. सो मला असं म्हणजे फायनली इंट्रोडक्शन संपलं. पण एकतर तुमच्या सगळ्यांची कामं ही इतकी वेगवेगळी आहेत आणि तुम्ही, मी म्हटलं तसं, या मेल डॉमिनेटिंग फील्डमध्ये तुम्ही कामाला सुरुवात केलेली आहे, काम करत आहात, एक छाप तुमची स्वतःची उमटवत आहात. तर खरं तर एक पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना हा आहे की याची सुरुवात कशी झाली, की आता म्हणजे मला हे काम करायचं आहे जे खरं तर इन अ वे मेल डॉमिनेटिंग आहे, पण मला त्याच्यामध्ये उतरायचं आहे आणि मला कामाला सुरुवात करायची आहे. याची सुरुवात कशी झाली तुमच्यासाठी? सगळं माझ्याकडेच बघताय असे माझ्या राईटला तू आहेस ना, त्यामुळे. सो आय थिंक माझी सुरुवात मी खूप लहान होते आणि खूप क्युरियस होते म्हणून झाली. जसं मी आधी पण सांगितलं की क्रिएटिव्ह फील्डमध्ये घुसणं हे एक वेडेपणाचं काम आहे आजकालच्या काळात, असं मला वाटतं. माझं शिक्षण झालं आहे कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये आणि मी सेकंड इयरमध्ये असताना आय वॉज अ पार्ट ऑफ अ फिल्म सोसायटी, ज्याच्या एका स्क्रीनिंगमध्ये मी किस्लोस्कीची ब्लू नावाची फिल्म पाहिली आणि त्याने सगळं शिफ्ट झालं. आणि मग मी शोधाशोध करायला सुरुवात केली की सिनेमॅटोग्राफी काय असतं आणि हे एवढं मला टच करून का गेलं हे जे मी पाहिलं. पण दिस वॉज नॉट द फर्स्ट फिल्म दॅट आय सॉ ऑन अ बिग स्क्रीन. पण ह्याच्यामध्ये असं काय होतं ज्याच्यामुळे मला असं वाटलं की ह्याकडे त्याच्या बॅकग्राऊंड रिसर्च थ्रू बघावं की असं कसं कोणी बनवू शकतं. सो आय थिंक किस्लोस्कीची ब्लू हा माझा स्टार्टिंग पॉईंट होता आणि थोडासा वेडेपणा.
सो किस्लोस्कीच्या अजून पण 2 फिल्म्स आहेत, म्हणजे त्या ट्रायोलॉजीमध्ये केलेल्या, रेड आणि व्हाईटच्याही तुम्ही बघू शकता. खूप कमाल फिल्म्स आहेत. सो हां, तृप्ती, तुझी सुरुवात. मी एक तर मुळात कोकणातलं एक छोटं गाव, सो तिकडनं सुरुवात आणि कशा पद्धतीने तू पर्टिक्युलरली आर्ट डिरेक्शनमध्ये आलीस? कोकणात मी राहिले असले तरी पण आमचा एक ग्रुप आहे कोकणात नाटकांचा. माझे बाबा पण नाटकं करतात आणि एकूणच आम्ही दरवर्षी नाटक बसवतो मुलांचा. तर तिथून सुरुवात झाली माझी खरं तर. आणि मग मला आर्टमध्येच काहीतरी करायचं होतं, पण फिल्म्स असं काही डिसायडेड नव्हतं. मी शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असताना असेल, देवराईचं शूटिंग होतं. सुमित्रा भावेंचं film. हां, सुमित्रा भावेंचं, जे कोकणात होतं. त्यामुळे मला तो प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळाला, शूटिंग काय असतं. आणि माझ्या भावाने त्याच्यात अतुल कुलकर्णीच्या लहानपणीचं काम केलं आहे. पण तोपर्यंत माहीत नव्हतं की मी इथे काही करेन. एकूणच पेंटिंग आणि ड्रॉइंगमध्ये मला इंटरेस्ट होता. त्यामुळे मी जे स्कूल ऑफ आर्टला ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर ॲड एजन्सी वगैरे ट्राय केली थोडी 1 वर्ष. आणि नंतर मी प्रभात रोडला वगैरे जाताना फिल्म इन्स्टिट्यूट दिसायचं मला, किंवा NFAI तिथले काही ते आशय फिल्म क्लबचे काही सिनेमे मी बघायचे जाऊन. माझ्या बहिणीने त्याची मेंबरशिप घेतलेली. तिथे मला इंटरेस्ट तयार झाला थोडा फिल्मसाठी. करेक्ट. म्हणून मी FTIमध्ये ॲडमिशन म्हणजे माझं झालं पहिल्या अटेम्प्टमध्ये आर्ट डिरेक्शनसाठी. सो असं ते सुरुवात झाली. आणि त्यानंतर मग पुण्यातले काही सिनेमे आणि सुमित्रा भावे आणि सुनील सुक्तनकर त्यांची ओळख होतीच, त्यामुळे त्यांच्या काही शॉर्ट फिल्म्समध्ये मध्ये मध्ये जाऊन काही हेल्प करणं, अशी ओव्हरऑल सुरुवात झाली. त्यामुळे ते कोकणातनं अशी ती जर्नी फिल्मपर्यंत आली. राईट. मी आधी अपूर्वाकडे जातो आणि मग सो अपूर्वा, तुझी कशी? आपण मगाशी म्हटलं तसं 10वी नंतर तू लगेचच एडिटिंगच करायला गेलं. मी 21 वर्षाचे होते तेव्हा मुंबईत आले, पण मी फिल्म स्कूल पास आउट आहे. इंदोरला एक फिल्म स्कूल आहे MRC. ओके. तिथून मी ग्रॅज्युएट झाले. आणि मला ते जिक्सॉ पझल नेहमीच आवडलं. आणि माझे डॅड साऊंड अँड टेलिव्हिजन इंजिनियर आहेत, तर त्यांनी नेहमी मला एडिटिंगबद्दल खूप सांगितलं. त्यांचं इंटेन्शन नव्हतं मी काही या फील्डमध्ये यावं, बट ते सतत सांगायचे, त्यामुळे माझं इन्क्लिनेशन होतं टुवर्ड्स एडिटिंग. आणि वेन आय पहिल्यांदा मी तो सॉफ्टवेअर जेव्हा हाताळला कॉलेजमध्ये आणि जेव्हा पहिल्यांदा काम करायला लागले, तर मला ते ना क्राफ्ट बनवणं ते खूप इंटरेस्टिंग वाटलं. की एक आपण जोडवाजोड करतो ना जिक्सॉ पझल सारखं, ते खूपच इंटरेस्टिंग वाटलं. सो माझं ते इंटरेस्ट वाढत गेलं आणि प्रचंड पेशन्स माझे वाढत गेले. सो मी 8-8 तास 10-10 तास बसत होते कंटिन्युअसली करत. सो मग मला कळलं की नाही, दिस इज व्हॉट आय वॉन्ट. पण हे इतकं इंटरेस्टिंग आहे ना की जिक्सॉ पझल्स मधनं इव्हेंच्युअली ते एडिटिंगचं पण इनवे, आणि तू आत्ता सांगतेस तर पहिल्यांदा ते रिअलाइज होत आहे की इनवे ते जिक्सॉ पझल सारखंच एडिटिंगची प्रोसेस आहे, की तुम्ही इव्हेंच्युअली ते सगळं एकत्र आणता. पण ते खूप इंटरेस्टिंग, कारण ते जेव्हा फायनल बनतं ना, ते जे किक देतं ना, ते खूप डिफरंट आहे. सो मला माझी फिल्म जेव्हा मी पहिल्यांदा स्क्रीनिंग थिएटरमध्ये बघते, जो पहिला आपला DCP आपण बघतो ना, तेव्हा जे गुजबम्स येतात ना, ते खूप ते वेगळं फिलिंग आहे. राईट राईट राईट. सो हो, म्हणजे तसं सुरुवात झाली डॅडमुळे. सो त्यांनाच क्रेडिट देते. आणि तुझे किती आत्तापर्यंत, एक जस्ट आकडा, सिनेमे किती एडिट केलेत तू? मी केले ऑलमोस्ट 100च्या वरती गेले आहेत. शाळेपासूनच नाही, मी असिस्टंट होते. अमित पवार, जर तुम्हाला डोंबिवली फास्ट ज्यांनी एडिट केला, मी त्यांना असिस्ट करायचे. तर मी त्यांच्यासोबत खूप फिल्म्स केल्या, खूप म्हणजे खूप केल्या. 4 वर्षात त्यांनी मला खूप ब्रश केलं आहे. सो त्याच्यानंतर जेव्हा इंडिपेंडंट झाले, तर लकीली आय स्टार्टेड गेटिंग वर्क खूप इझिली. आणि संजय जाधव असू दे, किंवा माझा जो फर्स्ट डिरेक्टर होता शिवदर्शन साबळे, सो त्यांच्यामुळे मला ब्रेक मिळाला आणि थिंग्स गॉट बेटर. पण मला फिल्म्स मिळत गेल्या कंटिन्युअसली. बट या ॲट सर्टन पॉईंट हे खूप कौतुकास्पद नाही आहे. 100 सिनेमेस केले खरं नाही आहे. तेव्हा यू नीड मनी ऑल्सो वगैरे सगळं सर्वायवलसाठी. सो छोटे मोठे फिल्म सगळे म्हणजे मी खूप फिल्म्स केल्या. पण एका पॉईंटला थांबले मी, की नाही करायचं आता. तर मग आता फक्त सिलेक्टेड प्रोजेक्ट्स जे तुम्हाला थोडंसं बेटर वाटत असेल ते करायचं. पण तू त्या जनरेशनमध्ये आहेस की ज्यांनी ॲक्च्युली फिल्म स्टॉक वरती पण एडिट केली फिल्म. तो ट्रान्झिशन बघितलाय. हां. सो स्टीम बॅगपासून सॉफ्टवेअरमधनं नेगेटिव्ह कटिंगपर्यंतचं जो जर्नी आहे, मग नंतर डिजिटल, हे सगळं ट्रान्झिशन बघितलं आहे. सो या आय एम व्हेरी लकी. आणि इव्हेंच्युअली इव्हॉल्व्ह व्हावं लागतं, बट ते वेगळं, म्हणजे त्याच्यावर काम करणं वॉज अ डिफरंट थिंग. आणि खूप प्रिसाईज आणि खूप सुंदर काम व्हायचं बरोबर फिल्म्सवर. बरोबर.
सो मृण्मयी, तू अभिनेत्री म्हणून तर आम्हाला ठाऊक आहेसच, पण तू दिग्दर्शक म्हणून काम करायला सुरुवात हे कसं काय झालं? म्हणजे आय थिंक याची पाळंमुळं कॉलेजमध्ये आहेत. म्हणजे मला आठवतं आहे की इथं पुण्यामध्ये जन्म झालेला असल्यामुळे पुरुषोत्तम फिरोदी या स्पर्धा खूप करता आल्या आणि मी त्या बाबतीत स्वतःला लकी समजते की कारण जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातामध्ये नसतं, पण पुण्याचा फायदा झाला, खूप झाला. कॉलेजचं आमचं लास्ट इयर होतं आणि त्याच्या अलीकडच्या वर्षात म्हणजे सेकंड इयरला आम्ही आमच्या सगळ्या सिनियर्सना एक धन्यवाद, परत दिसू नका असं सांगितलं होतं. ही पायरी चढून घेऊ नका. आम्ही जिंकलो. श्रीफळ आणि गुलाब श्रीफळ आणि शाल देऊन त्यांना घरी पाठवलं होतं, कारण ते हलायचंच नाहीत. म्हणजे तुला माहिती आहे ती परंपरा की सिनियर्सच नाटक बसवतात आणि कॉलेजच्या सगळ्या स्पर्धा या कोणीतरी बाहेरचं येऊन, कारण तो करंडक जिंकणं एवढंच महत्त्वाचं असतं तेव्हा. पण मला असं वाटतं की कॉलेजच्या ज्या सगळ्या स्पर्धा असतात ना, त्या जर का तुम्ही केल्यात तर तुमचं इन्क्लिनेशन कशाकडे आहे, तुम्हाला कुठली गोष्ट आवडती आणि काय करता येतं हे सगळं तुम्हाला जास्त कळू शकतं. आणि ते एस-वायचं वर्ष होतं. भांडण झालं होतं एस-वायचं वर्ष, त्यामुळे मी इतरत्र वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांना मदत करणे वगैरे हे उद्योग केले आणि टी-वायमध्ये पोपटी चौकटने सुरुवात झाली. आम्ही हाकलून तर दिलं, पण मग ते सगळं करणार कोण, बसवणार कोण, लिहिणार कोण, ती सगळी मॅनेज कोण करणार? कारण तेव्हा खूप मोठी गोष्ट असते, म्हणजे कॉलेजमध्ये पुरुषोत्तम करणं, फिरोदिया करणं, त्याची बजेट्स खूप चांगली असतात वगैरे वगैरे, चांगल्या कॉलेजमधून करणं. आणि मग ती जबाबदारी माझ्यावरती पडली दिग्दर्शनाची की मी करीन म्हटलं, कारण गोष्ट माझी होती, मला ते नाटक करायचं होतं वगैरे वगैरे. आणि ते करताना मला जाणवलं की मी एवढी आनंदी नव्हतेच आधी कधी, आणि मला ह्याच्यामध्ये प्रचंड जास्त मजा येते. आणि समहाव लहानपणापासून जे गाणं शिकली आहे किंवा डान्स शिकलेली आहे, त्यामुळे ताल, लय, काय पद्धतीने पुढे जायला पाहिजे ते सगळं ना मला त्याच्यामध्ये आजमावून बघता आलं. मला प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःचं असं काहीतरी सापडत गेलं आणि मी रमले, मुळात खूप जास्त रमले. आणि मग तिथून सुरुवात झाली आणि त्याला एक इन अ वे व्हॅलिडेशन मिळालं, कारण सगळीकडे पोपटी चौकटला माझ्या टी-वायमध्ये करंडक होते, अभिनय प्रथम, दिग्दर्शन प्रथम, हे सवाईपर्यंत चालू राहिलं होतं. इव्हन फिरोदियाला सुद्धा. म्हणजे मला इतका आनंद वाटतोय की मी डिरेक्टर म्हणून किंवा रायटर डिरेक्टर म्हणून सुरुवात झाली, सिद्धार्थची पण ॲक्टर म्हणून सुरुवात झाली. आणि आमच्या जे आम्ही पासआउट होणारे 5 जण होतो, ते ज्या ज्या क्षेत्रामध्ये, अनुजा होती तेव्हा साठे, ते ज्या ज्या क्षेत्रामध्ये आम्ही कॉलेजमध्ये काम करत होतो, म्हणजे मग बॅकस्टेज असेल किंवा एखादा लाईट्स करणारा असेल, ते सगळेजण त्याच्यामध्ये उत्तम करिअर करत आहेत. सो ती सुरुवात होती की जेव्हा आम्ही आमच्या हातामध्ये सूत्र घेतली की जिंकलो तरी आपण, हारलो तरी आपण, पण शिकून बाहेर पडूया आणि या इंडस्ट्रीमध्ये मग काम करायला लागूया. तर पोपटी चौकट टर्निंग पॉईंट होता. ॲज अ क्रिएटिव्ह माइंड म्हणून तुम्ही तुमच्या क्राफ्टबद्दल काय सांगू शकता? हे जर का दुसऱ्याला एक्सप्लेन करायचं असेल की हे मी करते किंवा हा माझा क्राफ्ट आहे, अशा पद्धतीने मी काम करते, किंवा माझे इथून विचार सुरू होतात आणि मग अशा पद्धतीने मी क्रिएट करते, सो ते तुम्ही काय सांगाल? आय थिंक ॲज अ सिनेमॅटोग्राफर आय वुड से आय एम द प्रोटेक्टर ऑफ अन इमेज. आणि ते मला मल्टिपल स्टेजेसमध्ये करावं लागतं. जसं प्रेप पिरियडमध्ये वी आर फॉर्मिंग अ बेस ऑफ वॉट द फिल्म कॅन लुक लाईक. दॅट इज अ व्हेरी एक्सप्लोरेटरी फेज. आणि जिथे आम्ही डिरेक्टर, आर्ट डिरेक्टर, सिनेमॅटोग्राफर, एडिटर, कॉस्ट्युम डिझायनर सगळे एका टेबलवर बसून डिस्कस करतो की मला अशी दिसते फिल्म, मला अशी दिसते. ओके, मग डिरेक्टर सांगतो ओके हे 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 डिस्कार्ड, हे इथे आपल्याला जायचं आहे, दिस इज द डिरेक्शन वी वॉन्ट टू गो टू. एकदा ते फिक्स झालं की ड्युरिंग द शूट किंवा शूटच्या नंतर DI-मध्ये म्हणजे कलर करेक्शन प्रोसेसमध्ये ॲज अ सिनेमॅटोग्राफर यू नीड टू प्रोटेक्ट द इमेज. यू माईट हॅव टू फाईट फॉर इट. यू माईट हॅव टू रिमाइंड द डिरेक्टर की अरे आपण असं बोललेलो, आठवते का? मे बी वी शुड ऑल्सो एक्सप्लोर दिस साईड ऑफ इट. म्हणजे आता आपल्याला मे बी बजेट कन्स्टेंट्समुळे म्हणा किंवा ॲक्टर डेट्समुळे म्हणा आपण असं जातो आहे, पण मे बी आपल्याला हे पण बघायला हवं. सो दॅट ऑल्सो कम्स एज द प्रोटेक्टिंग युअर इमेज, की आपण असं ठरवलेलं आणि आता सगळ्या त्या केऑसमधून तुम्हाला ती फायनल स्टेजपर्यंत ती इमेज पोचवायची. आणि सेम फॉर कलर करेक्शन, कारण तेव्हा एडिट झालेलं असतं, साऊंड डिझाईन झालेलं असतं आणि एक
एक लुक त्यांच्या डोक्यात फिक्स झालेला असतो, प्रोड्युसरपासून डिरेक्टरपासून सगळ्यांच्या डोक्यात, की अरे हे आपण 3 महिन्यापासून बघतोय आणि हीच फिल्म आहे. पण डिस्कस काहीतरी वेगळं केलेलं असतं मे बी आपण, आणि आता कलर करेक्शनवर ती स्टेज आली की जे डिस्कस केलं आहे, जी आपण ठरवली आहे फिल्म, बरोबर, तिला तिथपर्यंत पोचवायचं आहे. सो ते पण एक स्ट्रगल असतं, ती पण एक फाईट असते. आणि जेव्हा तुम्हाला ती प्रोटेक्ट करावी लागते, ती आयडिया, ती सीड, की यु नो मे बी दिस इज द वे. आणि अशा बऱ्याच स्टेजेसमधून मला फाईट करत करत यू नीड टू प्रोटेक्ट द इमेज. दॅट्स द जॉब ऑफ द सिनेमॅटोग्राफर. अर्चना जसं म्हटली की प्रोटेक्ट करण्याचा इमेज, तर आम्ही क्रिएट करतो इमेज. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर ॲक्टर्सच्या मागे जे काही दिसतं ते क्रिएट केलेलं असतं आर्ट डिरेक्टरने, प्रोडक्शन डिझायनरने, सेट ड्रेसरने, म्हणजे वेगवेगळ्या त्याच्या हे आहेत ब्रांचेस. तर सोप्या भाषेत तेच आहे क्राफ्ट. आणि प्रत्येक फिल्ममध्ये वेगळा क्वेश्चन पेपर असतो. म्हणजे आर्ट डिरेक्टर असं नाही की एज्युकेशन मी कुठेतरी शिकून आले तर मला सगळं येणार. प्रत्येक फिल्मची रिक्वायरमेंट वेगळी आहे स्क्रिप्टनुसार. ती कुठल्या काळात घडते आहे, मग मला हिस्ट्रीचा पण अभ्यास करायला पाहिजे. ती कुठल्या कॅरेक्टर्सच्या भोवती फिरते, मग ती काही रिअल कॅरेक्टर्स होती का हिस्ट्रीतली, मग तिथे मी चुका करून तर चालणारच नाहीत. कारण की ते त्यांच्या म्हणजे सराउंडिंगमधल्या सगळ्या माणसांना पण माहिती होतं की हा माणूस तर असा नव्हता, तर त्या चुका पण नाही करून चालणार. मग ते खूप प्रिसाईज असायला लागतं. कधी कधी फॅन्टसी असते, तेव्हा तर खूपच फ्रीडम असतो, काही करू शकतो. सो ते प्रत्येकाचा अभ्यास प्रत्येक वेळी करत राहायला लागतो, ते एक आहे. सो आणि बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी पण आहेत क्राफ्ट वाईज म्हणायला गेलं तर, पण मी आता सांगू का वेळ नाही आपल्या. म्हणजे जसं की काही अशा गोष्टी असतात, जसं की मी फिल्मचं नाव नाही घेत, पण की काही ॲक्टर्सना शूट करायचं असतं कुठेतरी आउट ऑफ इंडिया, ठीक आहे, तर आम्ही कुठल्या फिल्मसाठी आउट ऑफ इंडिया जाऊन इंडियातलं सेटअप लावतो. म्हणजे हे किती स्टुपिड आहे, पण असं पण होतं. कळली मला फिल्म. ओके. सो अशा पण आहेत काही गोष्टी. आता एक अजून एका फिल्मसाठी आम्हाला एक सेट लावायचं, सेट म्हणजे असं एक ग्राउंडवरती कब्रिस्तान लावायचं होतं. ते मोठं झाड पाहिजे होतं डिरेक्टरला आणि मला पण, म्हणजे त्याच्याशिवाय ते छान दिसलंच नसतं. तर झाड आणणार कुठून, आणि डेड ट्री होती ती, त्यामुळे ते आम्ही उचलून आणू शकतो. तर ते काम आम्ही रात्री करायचं ठरवलेलं. रोड साईडला एक झाड होतं जे आम्ही जेसीबीनी काढलं, परमिशन वगैरे घेतलेली त्या लोकांनी, पण तिथे पाईपलाईन होती 5 गावांना जाणारी, जी फुटली आणि नदी व्हायला लागली. अरे 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 आता काय करायचं, मग पटकन ते सगळं लोकांना बोलवून, म्हणजे असे पण जे ठरवलेलं माहीतच नसतं की असं काहीतरी येणार आहे समोर की आता. आणि सकाळी शूट मात्र झालं, ते पोचलं झाड तिथे, ते आम्ही घेऊन गेलो. पण हे प्रॉब्लेम्स पण मग सॉल्व्ह करायला लागतात. हे तर आहेच, जे उभं कसं करायचं तिथे एवढं मोठं 40 फुटाचं झाड. करेक्ट. येस. आय थिंक फिल्म मेकिंगमध्ये ना कुठल्याही आव्हानांना तुम्हाला म्हणजे सामोरं जाण्याची तयारी ठेवायला लागते. म्हणजे काय आज सनबरोबर शॉट घ्यायचा आहे आणि आभाळच आहे इथपासून त्याची सुरुवात होते. पण क्राफ्टबद्दल बोलायचं झालं तर मला असं वाटतं की ॲज अ मेकर प्रत्येक सिनेमाची एक इमोशन असते. त्या वेगवेगळ्या कॅरेक्टरमधून तुम्ही तयार करता. मला माझ्या सिनेमांमध्ये ती इमोशन पूर्णत्वाला न्यावीशी वाटते. माझा खूप लाडका विषय सिनेमांमध्ये इमोशन्स, बारीक बारीक गोष्टी शब्दांशिवाय सुद्धा पकडता येतात, बारीक बारीक गोष्टी वाक्यांशिवाय सुद्धा दाखवता येतात. म्हणजे एखादा क्लोज असू शकतो की जिथे तो लुक आहे आणि तो खूप काही सांगून गेला आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही काटच मारता की ह्या सगळ्या वाक्यांचीच गरज नाही आहे, कारण हे एवढं तो बोलल्यानंतर ती फक्त बघते आणि निघून जाते. हे सगळ्यात, आणि त्या सीनमध्ये ती बघते आणि निघून जाते, हे पॉवरफुल असतं. नॉट दॅट दुसऱ्या व्यक्तीची सोलोलॉगी असेल किंवा मोनोलॉग असेल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या मेकर म्हणून, कारण कित्येकदा असं होतं की सिनेमांमध्ये ना आपण आत जातो, बाहेर पडतो, काहीतरी एक लिंक तुटली जाते, कळत नाही लोकांना की काय कुठली ती लिंक तुटली आहे, पण काहीतरी ऑफ बॅलन्स होतो. सो तो बॅलन्स मेंटेन करणं इज समथिंग आय रिअली एन्जॉय. आणि मला असं वाटतं की ते मला जमलं पाहिजे माझ्या सिनेमाच्या बाबतीमध्ये. ते परस्यू करण्याचा माझा प्रवास चालू आहे की तो कॉमेडी असू शकतो सिनेमा, तो इंटेन्स असू शकतो, तो पुष्पासारखा असू शकतो, पण तो झोन म्हणजे मध्येच त्याच्यामध्ये असं काहीतरी येऊन जातं आहे की अरे मी ऑफ झाले
आणि कित्येकदा आपण बोलतो पण बघ एखादा सिनेमा बघितल्यानंतर की ह्याची गरज नव्हती. तर मेकर म्हणून गरज काय नाही आहे ते मनावरती दगड ठेवून बाहेर टाकत जायचं, कारण कधी कधी तुम्ही गुंतलेले असता तुमच्या गोष्टींमध्ये बरोबर. आणि तो एक सूर आणि ती भावना शोधून ती शेवटपर्यंत पकडून ठेवणं, दिस इज समथिंग आय ट्राय टू फाइंड, किंवा मी त्याला ऑनेस्ट त्या गोष्टीबरोबर ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न करते जेव्हा मी सिनेमा बनवते, रादर दॅन काय आवडेल काय चालेल कसं होईल. बरोबर. त्यापेक्षा एडिटिंग युजली कोणाला कळत नाही काय आहे ऑनेस्टली. तर रॉमध्ये जेव्हा मला कोणी विचारतं की एडिटिंग काय आहे, तू काय करते नक्की, तर लोकांना ते फार कन्फ्युजन पण आहे. दे आर नॉट रॉंग की VFX एडिटिंगचा भाग आहे किंवा स्पेशल इफेक्ट्स हा एडिटिंगचाच भाग असेल, हे लोकांना खूप वाटतं. सो मी युजली सांगते की 200 तासाचा सिनेमा शूट झालेला आहे, तुम्ही 2.5 तासच थिएटरमध्ये बघताय, तसे 200 जे 2.5 तास केले ते मी केले, एवढंच मी सांगते. पण खूप डिटेलमध्ये गेले ना तर मृण्मयी जसं बोलली की एक तर ना इमोशनल बॅलन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि एका एडिटरसाठी मला असं वाटतं एक ॲक्टरचे डोळे ही ट्रीट आहे. जर म्हणजे एक चांगला ॲक्टर असेल ना तर ती फिल्म किंवा तो सीन किंवा ते जे मोमेंट अँड मॅजिक क्रिएट करणं असतं ना ते खूप सोपं जातं. आणि ते खूप आणि अत्यंत वाईट ॲक्टर असेल आणि डोळे बेसिकली तुमचे डोळे आणि नाही माहिती त्यांना की कसं परफॉर्म करायचं आहे कॅमेरासमोर, खूप हातवारे करून बोलतात ते वगैरे, ते तिथे खूप जास्ती डिसअपॉइंटमेंट होते ॲज अन एडिटर मला. पण क्राफ्ट वाईज बघायला गेलो ना तर मला असं वाटतं एक रिदम आहे. एडिट इज अ रिदम. ते इट्स अ म्युझिकल जर्नी. आणि म्युझिकल असं नाही म्हणत की तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक टाका, ऑफकोर्स सायलेन्समध्ये पण एक रिदम असतो. तर कुठे किती सायलेन्स ठेवायचा, किती वेळ एक रिॲक्शन ठेवायची, कुठे तुम्हाला तो डोळ्यांचा ब्लिंक पाहिजे, खूप छोटे छोटे डिटेल्स असतात एडिटिंगचे जे बघावे लागतात. किंवा हा किती वेळपर्यंत होल्ड करू शकते मी शॉट, किंवा मला आता डिरेक्टरनी मल्टिपल ऑप्शन्स दिले, 360 कॅमेरा फिरवला, मला सगळं मिळालं आहे. पण देन आय डिसाईड नो आय गो फॉर अ सिंगल टेक. आय डोंट वॉन्ट टू यूज अ कट अवे हिअर इन दिस शॉट, कारण ती मजाच नाही आहे कट अवेमध्ये, मला नाही मिळत आहे. तर हे सगळं जेव्हा जे डिसिजन मेकिंग असतं दॅट्स एडिटर जॉब. सो मला असं खूप वाटतं की प्रत्येक टेक्निशियन जो फिल्मवर काम करतो आहे, राईट फ्रॉम डिरेक्टर टू ॲक्टर टू एव्हरी वन हू इज वर्किंग, दे शुड नो वॉट एडिटिंग इज. बेसिक त्यांना माहिती असायला पाहिजे, कारण तसं ते तुम्हाला घडवता येतं. कित्येकदा एखादा NG शॉट असतो त्याच्यातलं मधलं एखादं वाक्य मॅजिक तयार करून जातं. म्हणजे मजाच आहे. एडिटिंग ही नॉमिनल गोष्ट आहे. खरं म्हणजे मी तर खूपदा असं की तुमचा बूम आलाय ना शॉटमध्ये, असू दे ते फिक्स करू आपण, VFX मध्ये त्याला काढून टाकूया, पण तुमचा ॲक्टर परफॉर्म करतोय ना. एकदा तर एक शॉट होता, तो सॉफ्ट होता थोडा आणि खूप ब्रिलियंट परफॉर्मन्स होता त्याच्यात. आणि एक शॉट होता तो म्हणजे टेक्निकल, पण तो परफॉर्मन्स नाही होता तिथे. सो माझं शेवटपर्यंत भांडण झालं होतं की लेट्स कीप दिस शॉट. पण शेवटी तो सॉफ्ट शॉटच ठेवला. देन वी स्पोक टू द DOP लाईक रिस्पेक्टिव की बहुत अच्छा शॉट है, इसको सिर्फ DI में थोड़ा शार्प कर सकते हैं क्या. सो ऑफकोर्स त्यांचं पण थोडंसं क्राफ्ट बिघडतं आहे वहाँ पे. तर ही वॉज लाईक ओके आय ट्राय टू फिक्स इट इन, इफ यू डोंट हॅव एनी ऑप्शन लेट्स फिक्स इट इन. बट हे खूप टफ कॉल्स आहेत ते एडिटमध्ये घ्यावे लागतात तुम्हाला. बट इट्स अ व्हेरी ब्युटिफुल जर्नी, व्हेरी ब्युटिफुल, लाईक खूप मॅजिकल आहे ते, खूप मजा येते करायला. सो ॲक्च्युली टू कन्क्लूड मला असं वाटतं की आपण असं म्हणू शकतो की आपण सगळेच जण ॲज अ टेक्निशियन्स किंवा आम्ही ॲज अ डिरेक्टर रायटर म्हणून आपण एक वेगळं जग तयार करतो आणि आपल्याला खूप डेस्परेटली असं वाटत असतं की ते जग इतरांनी बघावं. आणि मला असं वाटतं ना की खूप कमी जणांना जगामध्ये अशी संधी मिळते किंवा चान्स मिळतो की तुम्ही दुसऱ्याच्या मनाचा ताबा घेऊ शकता. तर वी आर द लकी वन्स की आपल्याला तो चान्स मिळतो की तुम्ही दुसऱ्याच्या मनाचा ताबा घेता आणि तुम्ही त्या मनाला कुठेतरी घेऊन जाता आणि काहीतरी एक दाखवता. तर ते आपण सगळेजण करतो असं मला खूप वाटतं. आणि त्यामुळेच कदाचित आपण पुन्हा पुन्हा जे काही स्ट्रगल्स आणि हे येत असतील, पण ती प्रोसेसच आपल्याला इतकी कमाल वाटते किंवा आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन देते की आपण पुन्हा एकदा एक फिल्म झाल्यानंतर पुन्हा दुसरी फिल्म करायला तयार होतो. सो या
कधी कधी आपण दुसऱ्या फिल्मला सुरुवात केल्यावर म्हणतो कुठून परत मागच्या फिल्ममध्ये आपण ठरवलं होतं, परत मी 2 वर्ष डिरेक्ट करणार, मला शांतता हवी का परत आपण. पण ती आहे, ती एक अनामिक अशी ओढ असते की तुम्हाला त्याच्याशिवाय जगता येत नाही. आय थिंक त्याच्यामुळे जिवंतपणा आयुष्यातला सुद्धा आपल्या सगळ्यांच्याच दिखून राहिला आहे. हे नसेल तर नाही मजा येणार. राईट. आय थिंक कोणीतरी असं म्हटलंय की आपण आर्टिस्ट कसं डिफाईन करायचं कोणाला, तर विदाऊट आर्ट दे कांट सर्वाईव्ह, ते आर्टिस्ट आहेत. सो आय थिंक दॅट कम्प्लिटली डिफाईन्स इच वन ऑफ अस, करेक्ट, ऑल ऑफ अस. करेक्ट. सो तुमच्या क्राफ्टमध्ये तुम्हाला अजून काय असं आहे की जे तुम्हाला एक्सप्लोअर करायचं आहे? आय थिंक मला आता अशी धतरवाली कमर्शियल फिल्म शूट करायची जी मी आतापर्यंत केली नाही आहे, किंवा दुसरा होपफुली दॅट विल वर्कआउट सून, पण मला ॲक्शन थ्रिलर शूट करायचं आहे आता. राईट. सो या दॅट्स व्हॉट आय वॉन्ट टू एक्सप्लोर. तृप्ती? बाहुबलीसारखं सेट करायचं? नाही, ॲक्च्युली माझं तसं नाही आहे. म्हणजे मला मोठे सेट्स करायचे असं नाही आहे. थोडा मिनिंगफुल सिनेमा जितका मिळेल तेवढा करायला आवडेल. आणि मोठे सेट्सचं असं काही नाही आहे की मोठे सेट म्हणजे ओव्हरऑल फिल्म स्क्रिप्ट खूप महत्त्वाची आहे. तर मिनिंगफुल सिनेमा करायला आवडेल, चांगल्या स्क्रिप्टवरती काम करायला आवडेल. बरोबर. मला म्युझिकल करायचं आहे, आणि म्युझिकल म्हणजे खऱ्या अर्थाने म्युझिकल. प्रसंगाला एक गाणं येतं, म्हणजे 14 गाणी आहेत माझ्या सिनेमात म्हणून हा सिनेमा म्युझिकल आहे असं नाही. तर ती जी म्युझिकलची व्याख्या आहे मला तो डेफिनेटली मला एक्सप्लोअर करायचा आहे. थोड्या प्रमाणात आम्ही ते मनाचे श्लोकमध्ये केलं आहे, पण ते फारच तेवढ्यापुरतं येऊन जातं. त्याला आपण म्युझिकल, मनाच्या श्लोकला आपण म्युझिकल नाही म्हणू शकणार ॲब्सल्युटली. पण मला कारण मी खूप जास्त प्रेमात आहे त्या गोष्टीच्या, आणि ते अजूनपर्यंत आपल्याकडे सक्सेसफुली म्हणजे लोकांनाही आवडेल अशा पद्धतीने वर्क नाही झालं आहे. बाकी सगळे जॉनर्स केलेले आहेत, म्हणजे लार्जर दॅन लाईफ असेल, हिस्टॉरिकल असतील, पुष्पासारखे सिनेमे तद्दन कमर्शियल असतील, पण म्युझिकल अजूनही आपल्याकडे तो प्रकार तेवढा नाही करू शकलो. सो मला ते करायचं आहे नेक्स्ट. बरोबर. मी ऑलमोस्ट सगळे जॉनर एडिट केलेत, म्हणजे ॲक्शन, रोमॅन्टिक, कॉमेडी, म्युझिकल, बायोपिक वगैरे सगळं एडिट करून झालं आहेत. पण आपल्याकडे बनत नाही तसे सिनेमे, किंवा बनतात ते माझ्याकडे अजून आले नाही आहे समाऊ, कारण तो टॅगच झाला आहे कमर्शियलचा. पण कसं सांगू, एक कॅरेक्टर आहे आणि त्या कॅरेक्टरला धरून अख्खी फिल्म बनवतात. उत्तम उदाहरण झालं तर रोमा नावाची एक फिल्म, बरोबर, त्या तशी एखादी फिल्म ना जिथे फक्त सायलेन्स आहे, म्हणजे एक तुम्ही फ्रेम लावली आहे, त्या फ्रेममध्ये गोष्टी चालू आहे आणि माझं काम कमी आहे, मी एडिट कमी करते तसं नाही. बट मला तशी एखादी फिल्म की मी ना एक कॅरेक्टरमध्ये गुंतले आणि मी शेवटपर्यंत त्या कॅरेक्टरसोबत आहे. मला ना तिथे आणखीन 10 लोक आहेत त्या फिल्ममध्ये, पण त्यांचं एवढं डिस्टर्बन्स नाही होते, अशी एखादी फिल्म करायची आहे. माझी खूप इच्छा आहे. म्हणजे अशा खूप कमी फिल्म्स बनतात आणि मला ते असं वाटतं की बनायला पाहिजे आणखीन. असं एक्सप्लोअर नाही झालं की कॅरेक्टरला धरून तुम्ही चालताय आणि शेवटपर्यंत त्या व्यक्तीची जर्नी तुम्ही बघताय. इतकं सुंदर सगळं आहे ना. बरं, सिम्पल स्क्रिप्ट असते, काही अशी खूप जगावेगळी स्क्रिप्ट नाही आहे, पण उत्तम डिरेक्शन, उत्तम सिनेमॅटोग्राफी आणि एक खूप सुंदर फ्रेम्स लावल्या आहेत. म्हणजे तुम्हाला त्या 2-2 मिनटं 3-3 मिनटं बघावीशी इच्छा होते असे फ्रेम्स लावले आहेत. आणि एक खूप सुंदर ॲक्टर, म्हणजे खूप छान ॲक्टिंग करणारा व्यक्ती, आणि मस्त. मला अशी खूप इच्छा आहे फिल्म करायची. तुम्ही ह्याच्या माध्यमातून सांगते, प्लीज अशी एखादी फिल्म असेल तर मला ते मी करेन. घे म्हणा. नाईस. पण या मला आता याला धरूनच मला अजून एक प्रश्न तुम्हाला, म्हणजे चौघींनाही हा विचारायचा आहे की आपण हे म्हणतोय की पुरुष प्रधान फील्ड आहे किंवा हे, तर तुमच्यासाठी कुठला असा तो एक रिअलायझेशन पॉईंट होता का की जेव्हा तुम्हाला असं लक्षात आलं की हे जरा माझ्यासाठी, म्हणून मी स्त्री आहे म्हणून हे थोडं वेगळं असणार आहे आता हे काम जे मी निवडलं आहे ते, किंवा त्याच्यासोबत येणारी ट्रीटमेंट ही माझ्यासाठी थोडीशी वेगळी असणार आहे. सो हे कुठला एक रिअलायझेशन पॉईंट होता का तुमच्यासाठी? इनिशियली तर माझ्या ह्याच्यात जेव्हा मी अमित सरांना असिस्ट करायला सुरुवात केली तर थँकफुली ही ट्रीटेड मी ॲज ही ट्रीटेड आशूला. सेम तेवढंच शिव्या घालायचे, तेवढंच स्ट्रिक्ट होते, तेवढंच मी डे नाईट काम केलं. तर तिथे मला कुठेच ते वाटलं नाही की मी मुलगी आहे, मुलगा आहे. त्यामुळे माझं
जी कंडिशनिंग होती ती खूप खूप रॉ झाली आहे. पण नंतर जेव्हा मी इंडिपेंडंट झाले आणि स्वतःचे प्रोजेक्ट घ्यायला लागले तेव्हा मला असं एक अजूनही रिअलाईज होतं की कुठेतरी ना 1% बायकांवर विश्वास कमी आहे. माहिती नाही का पण आहे, आणि तो मला अजूनही रिअलाईज होतो. मला असं जाणवतं की फॉर्च्युनेटली दोन्ही सिनेमा म्हणजे मन फकीरा पहिली फिल्म होती आणि आत्ता मनाचे श्लोक. तर मनाचे श्लोकला सुद्धा प्रोड्युसर संजय आहे, जो खूपच चांगला मित्र आणि खूपच चांगला माणूस आहे. किंवा तर मेकिंगच्या बाबतीमध्ये ऑब्व्हियसली येतात अनुभव, म्हणजे संजयकडून नाही, पण काहीतरी एखाद्या बाईनी एखादी इन्स्ट्रक्शन देणं आणि तीच जर का तू कोणाला तरी सांगितलंस तर त्याचा फरक पडतो. आणि त्याला मी पूर्णपणे थेट त्या लोकांना दोष नाही देणार, कारण त्यांचं कंडिशनिंग म्हणजे इवन इफ दे वॉन्ट टू फॉरगेट की ही बाई आपल्याला सांगते, ते इतक्या जास्त खोल कंडिशनिंगमधून गोष्टी घडतात, कारण लहानपणापासून ते वाढवलेलं असतं. तो असा आज जाऊन मी ह्या मुलीचं ऐकणार नाही असं कोणी नाही आहे आपल्याकडे, पण ते कुठेतरी डीप डाऊन असतं. तृप्ती? मला असं वाटतं की आर्ट डिरेक्शन फील्डमध्ये असं आहे की मोस्टली मुलींना जनरली थोडेसे सॉफ्ट गोष्टी असतात ना, त्या हँडल करायला दिल्या जातात. जसं की हा ग्लास, कुठला ग्लास ठेवणार, कुठलं टेबल क्लॉथ वापरणार, कुठलं कर्टन लावणार. पण अजूनही तो ट्रस्ट नाही आहे की ती कन्स्ट्रक्शन हँडल करू शकतं. पण करतात मुली आत्ता, पण तो अजूनही आहे, म्हणजे की तो डिफरन्स की तेवढं ट्रस्ट नाही आहे की हा एवढा मोठा सेट ही करू शकते ना उभा. तर तो ट्रस्ट डेव्हलप करायला खूप वेळ जातो. म्हणजे मी आत्ता सेट्स लावलेत मोठे मोठे, पण तो कॉन्फिडन्स म्हणजे माझ्यावरती ठेवण्यासाठी मला बऱ्यापैकी वेळ द्यावा लागला, जो कदाचित मुलांना कमी द्यायला लागला असता असं मला वाटतं. पण याला धरूनच असं काही तुला उदाहरण सांगता येईल का की किंवा की जिथे तुझा ट्रस्ट ठेवला गेला आणि तू काहीतरी क्रिएट केलंस, असं काही उदाहरण? आता चमकीलाच म्हणता येईल. चमकीलामध्ये आम्ही पंजाबमध्ये काही गोष्टी शूट नाही करू शकलो, जसं की त्याची एक घर आहे जमालपूर कोठी, ते चमकीलाचं घर, ते तिथे बऱ्याच गोष्टी नवीन झाल्या आहेत आणि एकूणच ॲक्टरच्या डेट्स आणि मुंबईमधलं एकूणच शूटिंग कॉस्ट कमी होतं, त्यामुळे तिकडे जाण्यापेक्षा आपण इथे सेट लावूया का, म्हणून आम्ही फिल्म सिटीमध्ये तो सेट लावला. पण तो खूप आवडला, कारण की बेसिकली इम्तियाज अलींना पण पहिल्यापासून लोकेशनवरती शूट करण्यामध्ये जास्त प्रिफर करतात ते सेट्सपेक्षा, कारण की तो जास्त रिअल ॲम्बियन्स मिळतो. सेटमध्ये कुठेतरी काहीतरी राहिलेलंच असतं की त्यामुळे त्यांना नाही सेट नाही असं. पण तेव्हा त्यांना तो विश्वास क्रिएट झाला की हां, इतकं रिअलिस्टिक आपण करू शकतो. तर तो एक मला म्हणजे एक अप्रिसिएशन मिळालं त्या हाऊसच्या सेटमध्ये. तिथे तर मी लिटरली स्वतः एजिंग केलेलं, सगळ्या बाहेरचं एक्सटिरियर, मेन पेंटर अचानक काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि एकूणच 100 लोकांना पण मी हँडल करू शकते सेटवरती. 100 कार्पेंटर्स, म्हणजे एक कार्पेंटरला घेऊन पण मी काम केलं आणि 100 कार्पेंटर्सना घेऊन पण, पेंटर्स पण सेम. तर ते तयार झालं. म्हणजे आता तो ट्रस्ट मग आत्ता पण मी त्यांचीच फिल्म करते, त्याच्यात पण आहेत सेट्स जे सुरुवातीला ते नाही म्हटले असते. आता हा चल सेट करे क्या. करेक्ट. नाईस. पण आता मृण्मयी म्हणाली तसं तुलाही वाटतं का की ऑर्डर देण्यामध्ये किंवा हे सांगण्यामध्ये? तो एक आहे, पण आता त्याची सवय झाली. जसं की मोस्टली सगळे आमच्या टीममध्ये तर सगळी पुरुषच आहेत ना, पेंटर्स सगळे पुरुष, सेटिंग बॉयज सगळे पुरुष, कार्पेंटर्स सगळे पुरुष. त्यांच्याशी मला सगळेच ऐकतील असं नाही, पण खूप वर्षांनंतर जी एक टीम तयार होते तेव्हा ते मॅडम म्हणून माझा एक रिस्पेक्ट करतात. सुरुवातीला मी जेव्हा स्टार्ट केलं, ही कोण आहे मला सांगणारी, ये कोण आहे मुझे, आता आहे की इसको पता है कैसे खडा करना, असे टाईपचे रिस्पॉन्स मिळायचे. तेव्हा वाईट वाटायचं, पण म्हटलं चला हळूहळू कदाचित. आणि मी पण शिकत गेले, असं नाही की प्रत्येकाकडनं शिकतो. तो मेस्त्री 25 वर्ष काम करतोय, मला कदाचित त्याच्याकडनं पण काही शिकायला मिळेल, ते पण मी शिकलेच ना. त्यामुळे ते एक आहे. म्हणजे आणि ती भीती ना थोडीशी ना HODs बरोबर बोलताना नाही वाटत. म्हणजे अब्दे DOP होता, सो अब्दे बरोबर मी वाटेल ते बोलू शकायचे, पण एखाद्या बाकी लाईट दादांना पटकन सांगताना मला की मग ते त्याच्याकडून गेलेलं जास्त बरं असं कधी कधी वाटायचं. असं खूप नाही आहेत, पण आहे अरे ते, म्हणजे असं थेट शब्दात नाही सांगतात, यू कॅन फील इट. सेटवरती तुम्ही ते एक्सपिरियन्स करू शकता, शब्दात नाही मांडलं तरी असं होतं. मला आय थिंक मला पदोपदी हा एक्सपिरियन्स झाला आहे. स्टार्टिंग फ्रॉम FTIचा इंटरव्ह्यू, म्हणजे दॅट वॉज द फर्स्ट पॉईंट जेव्हा मला असं वाटलं की अरे आय नेवर थॉट अबाउट इट. सो प्रश्न विचारला गेला मला इंटरव्ह्यूमध्ये की आर यू रेडी टू पुट इन डबल द अमाऊंट ऑफ वर्क दॅट युअर मेल बॅचमेट्स आर गोइंग टू पुट इन. सो आय वॉज शॉक्ड
and I couldn't answer that question obviously, and I was like, okay, probably I'm not going to get selected. Eventually झालं, पण that was my first introduction to the world of cinematography, which is usually male dominated. आणि पदोपदी म्हणजे FTI मध्ये पण असं झालं काही 2-3 वर्ष की मी ऑलमोस्ट मुलासारखीच वागायला लागले. कारण माझ्या बॅचमध्ये आउट ऑफ 14 पीपल 12 वेअर बॉयज अँड 2 वेअर गर्ल्स, मी आणि प्रभाती. आणि त्यांच्याबरोबर पण आमची अशी म्हणजे इवन द टीचर्स ऑल्सो त्यांचं पण अगेन तू जसं म्हटलंस की अपब्रिंगिंगपासून ते सुरू होतं आणि ते कल्चर जसं असतं त्यानुसारच ते रिॲक्ट करतात. सो असं होत गेलं की तू कॅमेरा उचलू शकतेस, तू हे बॅटरी उचलू शकतेस आणि ते अजूनही कुठे कुठे दिसतं मला की तू हँडहेल्ड करू शकतेस. सो हे आय थिंक जायला खूप वर्ष लागतील. पण आय थिंक आपल्या इफ वी कॅन मेक अ चेंज वन फिल्म ॲट अ टाईम, थोडासा त्यांच्या दृष्टिकोनामध्ये फरक येत गेला असं हळूहळू ते होपफुली जाईल. ते अजून सतत येत असतं पुढे. बट आय फाइंड सोलॅस इन माय ॲलीज. आणि त्या ॲलीज फक्त मुलींमध्ये नाही आहेत. देर आर मेल डिरेक्टर्स, मेल प्रोड्युसर्स हू बिलीव्ह इन यू, नॉट बिकॉज यू आर अ वुमन. आणि हा आमचा सेन्सिटिव्ह सब्जेक्ट आहे, कारण ते पण खूप येतं की ओ वी आर शूटिंग अ वुमन सेंट्रिक फिल्म अँड वी आर लुकिंग फॉर अ वुमन सिनेमॅटोग्राफर. सो जेव्हा तुम्हाला असे स्ट्रॉंग ॲलीज मिळतात जे तुमच्या स्किलमध्ये, तुमच्या सेन्सिटिव्हिटीमध्ये, तुमच्या सेन्सिबिलिटीजमध्ये ट्रस्ट करतायत, नॉट बिकॉज यू आर अ वुमन बट बिकॉज हू यू आर ॲज अ सिनेमॅटोग्राफर. आणि त्या ॲलीजमुळे काम सोपं होत जातं हळूहळू ॲज यू क्लाइंब द लॅडर. पण जेव्हा फॉर एक्झाम्पल मी असिस्टंट होते तेव्हा लाईट बॉयज बरोबर किंवा ग्रिप बरोबर काम करताना मी पदोपदी बघितलं आहे की माझ्याकडून काही कमांड्स घेणं वर्सेस DOP जो मुलगा आहे त्याच्याकडून ह्या कमांड्स घेणं हे याच्यात खूप तफावत आहे. पण ॲज यू बिकम एन HOD ते हळूहळू ते बॅरियर कमी होत जातं. पण ओव्हरऑल हा स्ट्रगल आय थिंक राहीलच. आणि थोडासा जरी दृष्टिकोनामध्ये फरक आपण वन फिल्म ॲट अ टाईम असं आणत गेलो तर ते होपफुली बेटर होईल. ओके. याला धरूनच पुढे एक प्रश्न असा आहे की आता हे तर स्ट्रगल आहे तर म्हणजे याबद्दल बोललो, पण ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन म्हणून आपण जर का असं अगदी लहान मुलांनी विचारल्यासारखं जर का आपण मॅजिक क्रिएट करतो असं आपण जर म्हटलं तर तुमच्यासाठी तो पॉईंट कुठला असतो की जिथे तुम्ही मॅजिक क्रिएट करता? म्हणजे तृप्ती तुझ्यासाठी कदाचित असं असेल की पेजवरती एक काहीतरी म्हणजे स्क्रिप्ट लेवलला ते सुरू होत असेल इमॅजिनेशन आणि इव्हेंच्युअली ते बघणं असेल. सो त्या पद्धतीने तुमची कामाची पद्धत कशी असते की मी हे करते ते करते आणि मग मॅजिक क्रिएट होतं? सो ते तुम्ही काय प्रत्येकजण सांगू शकाल? आय थिंक माझ्यासाठी डिरेक्ट करताना सगळ्यात पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचल्यानंतर जर का समोरचा प्रत्येक जण ती व्हिज्युअलाइज करू शकला तर तिथे ते मॅजिक क्रिएट व्हायला सुरुवात झालेली असते. खूप जास्त काम स्क्रिप्टवरती करून आणि अर्थातच नंतर जेव्हा सगळे पीसेस एकत्र येतात आणि तुम्ही पडद्यावरती ती कलाकृती बघता तेव्हा ते ठरतं की ते क्रिएट झालं आहे की नाही. पण त्याला प्रोसेस असते. पण मी खरोखरच या मताची आहे की जर का स्क्रिप्ट वाचल्यानंतर तुम्ही त्या जगामध्ये विदाऊट एनी स्पेशल इफेक्ट, तुम्हाला बॅकग्राऊंड म्युझिक नाही आहे, तुमच्याकडे तुमचे आर्टिस्ट नाही आहेत, तुमच्याकडे काहीच नाही आहे, एडिट नाही झालं आहे, शूट नाही झालं आहे, पण स्टील इफ यू कॅन क्रिएट दॅट थिंग, इतक्या डिटेलमध्ये ते स्क्रिप्ट लिहिलेलं आहे तर तिथून त्या मॅजिकला सुरुवात होते. कारण देन यू फील एक्सायटेड अबाउट युअर प्रोजेक्ट. देन तू कशा पद्धतीने, आता उद्या तुला जर का मला तुला कास्ट करायचं आहे सिनेमामध्ये आणि मी जर का ते वाचनातून तुझ्याकडे करू शकले तर मला माहिती आहे की तू तुझं मॅजिक घेऊन येशीलच. बरोबर. तू हो म्हटल्यानंतर. सो माझी सुरुवात स्क्रिप्टपासून होते. ते किती पकडलं जात आहे वाचनामध्ये, ते किती पूर्ण आहे, इथून मजा यायला सुरुवात होते. राईट. मला ना याच्यात ॲड करायचं आहे. खूप छान इंटरेस्टिंग एक्सपिरियन्स आहे माझा. हरिश्चंद्राची फॅक्टरी अमित सरांकडे आली होती एडिटला आणि पहिल्यांदा मी स्क्रिप्ट वाचली कारण ते आजारी होते त्या काळात, त्यामुळे त्यांना प्रॅक्टिकली फिल्म एडिट करता नाही आली एवढी. सो मी स्क्रिप्ट घेतली आणि मी वाचली आणि 2 तासात वगैरे ती स्क्रिप्ट वाचली. आणि माझं वाचन एवढं नव्हतं तेव्हा, सो त्यामुळे माझं काहीतरी स्क्रिप्ट घेऊन वाचलं हे माझ्यासाठी एक खूप वेगळं एक्सपिरियन्स होता.
आणि मी कंटिन्युअसली हसत होते, कंटिन्युअसली. आणि मला ती फिल्म इतकी आवडली की ती त्याचं फुटेज यायच्या आधीच मी त्याच्यात इन्व्हॉल्व्ह झालेले होते. सो हे जे तू बोलते ना, स्क्रिप्ट लेवलला जो मॅजिक आहे ना, तो मी एक्सपिरियन्स केला होता हरिश्चंद्राच्या फॅक्टरीच्या वेळी. आणि एडिटचा मॅजिक तर खूपच वेगळा असतो. म्हणजे तुम्हाला दोघांनाही माहिती असणार की आपण एडिट करतो, फर्स्ट कट केला, सेकंड कट केला, थर्ड कट केला, फोर्थ कट केला, आता बसलोय 5th 6th 7th आपण बघतोय, 100-200 वेळा फिल्म बघितली. आणि तो एक पॉईंट येतो ना जिथे आपल्याला हे दिस इज व्हॉट वी वॉन्ट, तो मॅजिक आहे. सो मला आत्ता गुजबम्स आलं बोलताना. आणि मी इतकं रिलेट आत्ता मनाच्या श्लोकला आता जवळजवळ आम्ही वर्षभरापूर्वी प्रदर्शित करूया असं म्हणत होतो, पण फॉर व्हॉट एव्हर रिझन्स आम्ही थांबलो. कारण आजूबाजूची परिस्थिती, सिनेमे चालतायत नाही चालतायत वगैरे असे अनेक प्रश्न होते. आणि आधीचा अनुभव माझा मनफकिराच्या वेळेचा इतका दर्दभरा होता की पिक्चर आला आणि 4 दिवसात लॉकडाऊन लागला. आणि देन आम्हाला खरंच यावेळेला वी रिअली वॉन्टेड टू बी शुअर अबाउट इट की बाकी सगळी परिस्थितीसुद्धा आपल्या हातात नसतेच, पण निदान फेवरेबल आहे. आणि एक गोष्ट, आता ते फार मी बोलणार नाही, पण एक गोष्ट मला कायम बॉदर करत होती त्या सिनेमामध्ये. काहीतरी एक सरप्राईज आहे, मजा आहे, जे आत्ता टीजर आणि ट्रेलरमध्ये सुद्धा 3 कॅरेक्टर्स दिसत आहेत, सुव्रत, हरीश आणि सिद्धार्थ. राईट. तर ते नक्की कोण आहेत आणि ते कसे त्या सिनेमामध्ये कशी गोष्ट पुढे न्यायला मदत करतायत. तर हे लिटरली 1.5 महिन्यांपूर्वी माझं गणित सुटलं. मी गेली 4 वर्ष त्या प्रोजेक्टवर काम करते, पण असं खूप बघून तो एक असा थांब आपण इकडचं इकडे करूया आणि खूप बारीक चेंज असतो, तो छोटासा असतो पण ते मॅजिक. पण त्यांनी हे अगदीच मी रिलेट करू शकले. तर ते असं मॅजिक पदोपदी जाणवतं सिनेमाच्या प्रोसेसमध्ये. मी माझी पहिली फिल्म जेव्हा केली होती मुरांबा, तर त्याचा फर्स्ट कट मी, आणि मला हे आत्तापर्यंत प्रत्येक कामाच्या बाबतीमध्ये हे जाणवलं आहे की जेव्हा फर्स्ट कट लागतो ना तुमचा, तेव्हा गोळा येतो पोटात आणि असं होतं की हे केलंय आपण एवढे दिवस मेहनत करून हे झालंय. पण हॅव्हिंग सेड दॅट मला मुरांबाला तसं सेम झालं. आणि त्यानंतर मी मार्टिन स्कॉर्सेसीचा इंटरव्ह्यू ऐकत होतो, तर त्या इंटरव्ह्यूमध्ये तो सेम एक्झॅक्टली हे म्हणाला की त्याचंही तो म्हणाला की जेव्हा मी फर्स्ट कट बघतो तेव्हा असंच होतं की काय आणि देन यू स्टार्ट की ओके. सो ती पण एक मोमेंट, मॅजिकलच मोमेंट असते, आपल्याला कळत नाही काय झालं. पण येस तृप्ती, म्हणजे मी थोडंसं अजून तुला हे करतो की म्हणजे आता तुझ्यासाठी कदाचित असं असेल की तो एखादा सीन किंवा हे वाचल्यानंतर डोळ्यासमोर काहीतरी येत असेल, पण मग ॲक्च्युअल लोकेशनला गेल्यावर काहीतरी होतं, आणि पण त्यानंतर इव्हेंच्युअली म्हणजे चित्रपटामध्ये ते स्क्रीनवरती येताना एक कम्प्लिटली वेगळं होऊन येतं. सो तशा प्रोसेसनी काय असतं तुझ्यासाठी? हो, मॅजिक म्हणजे बेसिकली स्क्रिप्ट वाचल्यानंतर एक तर प्रत्येकाला वेगवेगळी फिल्म दिसलेली असते, कारण की आणि मग ते एका पेजवरती यायला बरेच दिवस जातात. कधी कधी शूटवरती आल्यावरती पण वेगवेगळेच असतात लोक. त्यामुळे मला असं वाटतं की मॅजिक क्रिएट करायला संवाद खूप महत्त्वाचा आहे, कम्युनिकेशन. त्यामुळे प्रत्येकाने खूप डिस्कशन्स, जेव्हा आपण नाटकामध्ये पण करतो तीच पद्धत आहे इथे, आणि प्रत्येकाची ओपिनियन्स. आणि मग तेव्हा सिनेमॅटोग्राफरसोबत जे काही कलर टेस्ट म्हणा, टेक्स्चर्स म्हणा, ती खूप आधी समजा टेस्ट केल्यावर कुठला कॅमेरा वापरतो त्याच्यावरती पण डिपेंड करते की ती वॉल तशीच दिसणार आहे, मी लावलेला फॅब्रिक पर्पल झालेला आहे तो दिसणार आहे का लाईटिंग केल्यानंतर. तर ते खूप आधी विचार केला तर ते मॅजिक क्रिएट करायला एक हे मिळतो, नाहीतर मग ते थोडं केऑस होऊन होतं. बरोबर. मी सॉरी थोडंसं ॲड करणार आहे याच्यामध्ये. मी ॲक्टर म्हणून डेफिनेटली हे बोलू इच्छिते की जेव्हा उत्तम तयार केलेल्या सेटवरती आपण जातो ना, तेव्हा ॲक्टरसाठी पहिलं मॅजिक तिकडे तयार झालेलं असतं. म्हणजे स्क्रिप्टमध्ये वाचनामध्ये तर ठीक आहे असतं, पण जेव्हा तुम्ही ते आपण म्हणतो की परकाया प्रवेश करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या असतात. मुंबई डायरीज जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा आम्ही त्या हॉस्पिटलच्या सेटवरती जेव्हा पहिल्यांदा पाऊल टाकला होता, तो दिवस मी आयुष्यात नाही विसरू शकत. मोहित असेल, कॉंकना असेल, आम्ही सगळेच जण आम्ही असे इथे आपण शूट करणार आहोत, आणि आम्ही ऑटोमॅटिकली काहीही फार कष्ट न घेता आम्ही ते बनलो होतो, कारण आजूबाजूची परिस्थितीच अशी क्रिएट केली गेली होती. त्या वॉल्स म्हण ते, तर ते सेटमध्ये जे मॅजिक तयार होतं ॲक्टरसाठी ते फारच वेगळं असतं. ते करेक्ट एन्व्हायरमेंट क्रिएट करणं फक्त कॅमेऱ्यासाठी नव्हे, तर ॲक्टर्सचे इमोशन्स त्याच्यावरती डिपेंड करतात. नाहीतर मग ते
फरक. मी तर माझी इन्स्ट्रक्शन असते आर्ट डिरेक्टरला, मी आता मृण्मयी इथे आहे तरी मी सांगतो की मला ऍक्टर सोडून तुझ्या प्रॉपर्टीचा क्लोजअप लावा असं वाटते. असं तू सगळं सेट कर की मी ऍक्टर बाजूला अरे हे किती छान आहे असं म्हणून. आणि त्याच वेळी हे पण डोक्यात असायला पाहिजे की माझं आर्ट बॅकग्राऊंड आहे, माझं आर्ट म्हणजे हे नाही की माझं आर्ट बघा हे मी केलंय, ते मर्ज झालं पाहिजे त्या ऍक्टर सोबत आणि एकूणच. नाहीतर मग ते पण एक वेगळाच प्रकार आहे. मग ते खूपच जास्त स्टँड आउट होऊन पण नाही चालत. तेव्हा कधी कधी असं होतं ना, अरे क्या किया तुमने, कुछ तो नहीं किया, अरे मुझे पता है मैंने क्या किया. म्हणजे असं ना की इतकं सगळं इतकं मर्ज होऊन गेलं. हां, बेस्ट कॉम्प्लिमेंट की काही केलं नाही असं वाटलं पाहिजे. की आर्ट डिरेक्टर सॉरी पण ऍक्टर पण असायला लागतो असं मला कायम वाटतं. म्हणजे तुमच्यामध्ये ते एक असलं पाहिजे. आता मी किचनचा जर सेट लागला आहे आणि मला जर का काहीतरी इम्प्रोव्हाइज करायचं आहे आणि मी ते ड्रॉवर उघडल्यानंतर त्याच्यात काही नाही आहे, अच्छा हे लगेगा क्या, हे नाही. म्हणजे तुम्ही ती मुभा त्यांच्याकडून ऍक्टरला मिळते की मी काहीतरी पटकन वापरू शकीन किंवा हा हे किंवा डोर उघडते उघडतच नाही, ते डमी. आणि त्या क्षणी वाटू शकतं रे एखाद्या अरे, आपसावं जोरात ट्रॉली किंवा काहीतरी करावं. सो त्या आर्ट डिरेक्टरकडे ती गोष्ट असणं मला खूप इम्पॉर्टंट. बरोबर. ते इमोशन्स मध्ये गेलेलं पाहिजे आर्ट डिरेक्टर पण असं. बरोबर. येस. आय थिंक माझ्यासाठी मॅजिक 2 वेळी होते, वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये होते. पहिली स्टेज म्हणजे आपण प्रिपरेशनमध्ये एवढं सारं कन्व्हर्सेशन सगळ्याच HODs बरोबर केलेलं असतं आणि काही गोष्टी आपण ठरवलेल्या असतात कशा होतील. आणि सेटवर जेव्हा किंवा लोकेशनवर जेव्हा आपण शूट करायला जातो तेव्हा काहीतरी एक गोष्ट क्लिक होते जी आपण खूप आधी डिस्कस केलेली असते आणि ती आता समहाऊ नॉट बाय प्रिपरेशन और नॉट बाय इंटेन्शन, ती बाय चान्स अशी काहीतरी बॅकग्राऊंडमध्ये म्हणा किंवा ॲक्टरच्या एका रिॲक्शनमुळे म्हणा किंवा ॲक्टरने असा एखादा लाईट असा वेगळ्या पद्धतीने कॅच केला आहे म्हणून म्हणा, ती जेव्हा लिंक लागते की अच्छा आपण प्रिपरेशनमध्ये या गोष्टीबद्दल बोललो होतो आणि आता हे मे बी सबकॉन्शियसली होपफुली ऑडियन्सपर्यंत पोहोचेल, ही एक मॅजिकची गोष्ट माझ्यासाठी आहे. आणि ती अशी खूप कधीतरीच होते कारण ती प्रिपरेशनमुळे होते असं मला वाटत नाही. ती अशी बायचान्स सगळ्याच गोष्टी जुळून आल्या, ॲक्टरने पण असा लुक दिला किंवा काही झालं म्हणून ती अचानक होते. ती एक आहे स्टेज. आणि दुसरी स्टेज आहे जेव्हा मी फिल्म विथ साऊंड फायनली जेव्हा मिक्स आणि साऊंड बरोबर जेव्हा फायनल DCP बघते आणि जेव्हा व्हिज्युअल्स मर्ज होऊन काहीतरी तिसरी गोष्ट साऊंडमुळे आणि एडिटमुळे रेडी होते, तेव्हा आय थिंक दुसऱ्या वेळी मॅजिक होते माझ्याबरोबर. म्हणजे ॲज अ व्ह्युअर, कारण तेव्हा मी सिनेमॅटोग्राफर नसते, तेव्हा मी व्ह्युअर असते आणि मला आय वॉन्ट टू होपफुली फील एंगेज्ड विथ द फिल्म. आणि तेव्हा जेव्हा मला पहिल्यांदा असं साऊंड आणि एडिट आणि माझं वर्क असं सगळं मर्ज होऊन जेव्हा दिसतं मोठ्या पडद्यावर, आय थिंक तेव्हा माझ्यासाठी एक मॅजिक होते. मग मला आत्ता हे बोलतोय म्हणून एक सिनेमॅटोग्राफर म्हणून मला तुला विचारायचं आहे की एखादी जागा लिट करताना तुझा प्रेफरन्स कशाला असतो? म्हणजे तो टायमिंग काय आहे दिवसाचं आणि त्या काय पद्धतीचं लाईटिंग तिथे असणार आहे का ते सीनचं इमोशन काय आहे त्या पद्धतीने? सो तू ड्राईव्ह कुठल्या ह्याने होते तुझ्या लाईटिंगच्या बाबतीमध्ये पर्टिक्युलरली? कोर ऑफ द ड्रायव्हिंग इज ऑलवेज द इमोशन. पण त्याच्या अनुषंगाने बाकी सगळ्या टेक्निकल गोष्टी येतातच की ॲक्टर कुठे कुठे फिरणार आहे का, या शॉटमध्ये ॲक्टरला फुल फ्रीडम द्यायचं आहे आणि मग इकडे आसपास लाईट ठेवायची नाही आहे किंवा अच्छा आपल्याकडे एवढंच बजेट आहे आणि आपल्याला आता जेव्हा सन येणार आहे तो आपल्याला कॅच करायचा आहे, सो या टायमाला आपल्याला शूट करायचं आहे आणि मग बाकीचं शेड्यूल आपण त्या हिशोबाने करू. सो ह्या टेक्निकॅलिटीज तेव्हाच येतात ॲट अ सेकंड स्टेज, जेव्हा पहिल्यांदा इमोशनली या सीनला काय हवं आहे व्हिज्युअली हे पहिल्यांदा पाहून मगच या टेक्निकल गोष्टींवर लक्ष देते. आता एक कन्क्लूड करायला सगळं म्हणून त्यातला एक प्रश्न असा आहे की बेस्ट मुवमेंट तुमच्या कामातला कुठला तुम्ही सांगू शकता आत्तापर्यंतच की हां हे झालं आणि मला असं झालं की दॅट्स इट, म्हणजे आपण म्हणतो ना की यासाठी केला होता अट्टहास, तसं तो मोमेंट कुठला होता? स्टील थिंकिंग. माझ्याकडे 3 आहेत अगदीच. म्हणजे सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे आम्ही सवाई करंडक जिंकलो होतो पोपटी दिग्दर्शन. आणि मी ते अजूनही मी त्याचा उल्लेख करते. याचं कारण म्हणजे मी ना तेव्हा जेवढी आनंदी होते ना किंवा तेव्हा जेवढं मला फ्री आणि मोकळं आणि मी कोणाला घाबरत नाही आणि मी काय वाटेल ते करू शकते आयुष्यामध्ये, ते वय होतं जेव्हा मी खरोखरच मला खरंच असं वाटलं होतं की मी
वाटेल ते करू शकता आयुष्यात. कोणीच मला थांबवू नाही शकत त्याच्या पुढे. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली गोष्टी बदलतात आणि तुम्ही काय तुम्ही जगायला सुरुवात करता. आजूबाजूची परिस्थिती तुम्हाला कळायला लागतं की ओके कधी कधी काहीतरी गोष्ट बदलू शकतात तुम्हाला. त्याच्यानंतर मन फकीरा झालं. कारण मन फकीराच्या रिलीजला सुद्धा मला ना कायम असं वाटतं की माझ्या आयुष्यामध्ये पोपटी चौकटनी सवाई जिंकलेल्याचा जो आनंद आहे किंवा तो जो आत्मविश्वास आहे तो सर्वोच्च आहे. सो मी माझ्या बाकीचे जे कुठले आनंदाचे प्रसंग असतात मग ते मन फकीराच्या वेळेला सुद्धा मला ते परत फिलिंग आठवलं. आता मनाचे श्लोक रिलीज होतोय तर मी पुन्हा एकदा तेव्हाची जी झिंग होती ना, सो माझ्या आयुष्यात मला पर्सनली मला पुन्हा एकदा ते एक्सपिरियन्स करायला आवडेल. आणि ते तेव्हाच घडतंय जेव्हा मी डिरेक्ट केलेलं बरोबर बाहेर येतं आहे. आणि मी कुठेतरी मला माहिती नाही मी त्या वेळेत अडकली आहे का, पण मी त्या फिलिंगमध्ये नक्की अडकली आहे. कारण ते फिलिंग मला त्याच्यानंतर सहजासहजी घेत नाहीये. नाही मिळालं. 16-17 वर्ष मी काम केलं त्याच्यामध्ये हे 2च वेळा अशा आहेत की जेव्हा मी पुन्हा एकदा ती कॉलेजमधली बिंदास आणि ते एक्सपिरियन्स करू. ते घडेल नाही घडेल, चालेल नाही चालेल हा वेगळा मुद्दा आहे सिनेमात, पण तो आनंद एक्सपिरियन्स करणं हे बरोबर तेव्हा घडतंय. माझे 2 मोमेंट्स आहेत. एक तर मला पहिला पारितोषिक जो मिळाला होता मिक्ताचा दुनियादारीसाठी बेस्ट एडिटर्स. सो माझ्यासाठी आय थिंक एक जवळजवळ 5-1 वर्षाचं स्ट्रगल नंतर पहिलं व्हॅलिडेशन मिळणं ही फारच मोठी गोष्ट होती. तर तो एक मोमेंट आहे जो, आणि तो सर्वात इनोसंट मोमेंट होता कारण पहिला अवॉर्ड होता. त्याच्यानंतर मिळाले बट ती जी फिलिंग होती ती नाही आली. आणि सेकंड म्हणजे हे तुम्ही दोघं फार छान, म्हणजे तू पण ॲक्च्युली खूप चांगलं रिलेट करू शकशील या गोष्टीला, की मी माझी पहिली फिल्म प्रोड्यूस केली आणि त्याचं सगळं प्री प्रोडक्शन वगैरे सगळं झालं. आता उद्या शूट आहे आणि मला काहीही कल्पना नाही शूटवर काय होतं, कारण माझं काही संबंध नाही. बरोबर आणि मला उद्या सेटवर जायचं आहे आणि मला माहीत नाही ॲज अ प्रोड्युसर मी कशी असणार. मी फुल कॉशियस आहे, सही सेटवर येणार आहे असणार आहे. आणि आमचे जे आर्ट डिरेक्टर होते, एक रिकामं 200 वर्ष जुनं बंगला आम्ही घेतला होता, त्याला पूर्ण त्यांनी चेंज केलं होतं आणि तो मी आदल्या दिवशीपर्यंत बघितलाच नव्हता समहाव, कारण मी खूप घाबरले होते. डिरेक्टर आणि बाकी सगळ्या टीम बघून ओके सगळं डन वगैरे झालं होतं आणि मी बघितलंच नव्हतं. मी ज्या दिवशी सेटवर पोचले आणि मी पहिल्यांदा तो बंगला बघितला आणि त्यांनी जे उत्तम त्याचं जे मेकओव्हर केलं होतं त्याच्यानंतर मी रडले होते. तो जो मोमेंट आहे ना तो म्हणजे ते एक वेगळं, तू बोलली टेलिपोर्ट झाले मी त्या ह्याच्यात. इतकं सुंदर सेट लावलं होतं आणि प्लस मग आमच्या DOPचं मॅजिक वगैरे ते सगळं खूप सुंदर. पण तो जो मोमेंट होता ना की मी येऊन बघितलं ओ शिट हे काय केलंय, दॅट वॉज अमेझिंग. करेक्ट. त्याचे बरेच क्षण आहेत बेसिकली. आपण शून्यातनं काहीतरी सुरू करतो आणि मग ते अचानक ते तेव्हा नाही कळत. खूप 1-2 वर्षांनी आपण जेव्हा बघतो ना ती फिल्म तेव्हा नाहीच कळत ॲक्च्युली की आपण, मग त्यानंतर जे बघतो ना तेव्हा ते मॅजिक वाटतं ॲक्च्युली. कारण की तेव्हा आपण इतके इन्व्हॉल्व्ह झालेलो असतो ना ते मॅजिक कळतच नाही आपल्याला. ते टप्प्याटप्प्याने आपण तिथे असतो ना, जसं की तू बघितलं नव्हतंस ना आणि अचानक बघितल्यामुळे तिला एकदम आनंद झाला. तो मला मिळत नाही लगेच, तो मला 2 वर्षांनी मिळतो. अरे हे मी केलं. आणि अजून नाटकामुळे मला आठवलेली गोष्ट म्हणजे नाटक ना किती पण म्हटलं ना सिनेमा तरी मला नाटकाची जी मजा ना ती नाटकातच मिळते. कारण त्याच्यात परफॉर्मन्स नंतरचं जे असतं ना फिलिंग ते सिनेमात मिळत नाही अजून पण. कदाचित मी खूप वर्ष ते बालनाट्य आणि एकूणच त्या घरात राहिल्यामुळे नाटकाच्या आणि त्या मित्र शिरगावच्या ग्रुपमध्ये, त्यामुळे तो आनंद मला इथे नाही मिळत. त्यामुळे मी मध्ये मध्ये जात असते. मी नोव्हेंबर-डिसेंबर काहीही केलं तरी नाटकाच्या 25 तारखेला मी आचरेकर प्रतिष्ठानला असते. तो परफॉर्मन्स मला बघायचाच असतो. तर ते एक आहे क्षण जे मॅजिकवाले आहेत. आय एम स्टील थिंकिंग बट आय थिंक जेव्हा बेस्ट मोमेंट तुझ्यासाठी आत्ताची. बेस्ट मोमेंट आय थिंक जेव्हा माझं FTIला सिलेक्शन झालेलं, दॅट वॉज द बेस्ट मोमेंट. म्हणून कारण आय हॅड नेवर थॉट की मी ही इंजिनिअरिंग आणि माझा जॉब सोडून सडनली अशा वेगळ्याच फील्डमध्ये उडी मारेन आणि पुढे काहीतरी होईल. कारण मी ठरवलेलं की हा एक अटेम्प्ट आहे FTIचा, हा नाही झाला तर मी परत जॉब करणार आहे आणि कधीच याच्याकडे बघणारही नाही आहे या फील्डकडे. आणि इट वॉज लाईक अ सिग्नल ऑफ सॉर्ट्स फॉर मी की तू करू शकतेस, तू इथे जाऊ शकतेस आणि
ह्याचं काहीतरी पुढे होऊ शकतं, हा असं एक रँडम थॉट नाही आहे तुझ्या डोक्यातलं, ह्याचं पुढे काहीतरी होऊ शकतं. सो प्रॉब्ली दॅट वॉज द बेस्ट मोमेंट सो फार, की मला असं वाटलं की वाव, आपण काहीतरी करू शकतो ॲज अ सिनेमॅटोग्राफर. पण कामाच्या बाबतीमध्ये कुठली बेस्ट मुवमेंट आहे की तू काम करायला लागलीस प्रोफेशनली आणि आता? आय गेस ऑल इंडिया रँक जेव्हा पहिल्यांदा मी रिलीज झाल्यानंतर जेव्हा पहिल्यांदा बघितला, दॅट वॉज माय फर्स्ट रिलीज ॲज अ थिएट्रिकल रिलीज. सो आय वुड से दॅट. राईट. माझी ही वन ऑफ द बेस्ट मुवमेंट आपण असं म्हणतो तशी आहे, पण वेगळंच आहे. म्हणजे ते मी जेव्हा पहिली फिल्म करायला घेतली होती आणि मी सेटवरती होतो आणि मी 7-8 वर्ष सुमित्रा भावेंसोबत काम केलं, सुमित्रा भावे, सुनील सप्तनकरांसोबत असिस्टंट डिरेक्टर म्हणून. तर तेव्हा आपण मॉनिटरवरती असतोच, काय चाललंय वगैरे वगैरे. तर मला ते सगळं झालं. मुरांबाचा पहिला शॉट आम्ही घेत होतो, मिथिला आणि अमेय होते, आणि मला तिथे रिअलाईज झालं की आता मला कमांड द्यायची आहे. नाही तर ऑलवेज हे असतं की ओके आपण एडी म्हणून, चीफ एडी म्हणून ते सगळं केलंय आणि आता कोणीतरी बोलणार आहे. पण ते जे असतं ना की आता नाव यू हॅव टू से की ओके रोल साऊंड आणि हे. तर मी तिकडनं फोन लावला होता त्या दोघांना पण, की म्हटलं मला प्रचंड तुमची आठवण येते, कारण आता हा क्षण आहे की जिथे मी टेक ओव्हर केल्यासारखं करणार आहे म्हणून. पण हे आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये तशा हे असतात. ऍक्शन म्हटल्यानंतर जेव्हा मी मनभागिनाच्या वेळेला पहिल्यांदा ऍक्शन म्हटले होते, तेव्हा आबदेरी नंतर खूप मुंदू ऍक्शन बोललीस तू वगैरे असं त्याचा तो आबदे बिंग आबदे कमाल फिलिंग आहे. राईट राईट. पण थँक्यू सो मच, तुम्ही सगळ्या इथे आलात आणि इतक्या छान आपल्या गप्पा झाल्या. आणि मलाही खूप कधी कधी ते पॉईंट ऑफ व्ह्यूज लक्षात येत नाहीत कितीही ट्राय केलं तरी, पण ते आत्ता खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडलेत आणि इव्हन तुमच्या प्रत्येकीच्या क्राफ्टबद्दल पण तुम्ही बोललात. सो थँक्यू सो मच. मला खात्री आहे की खोल गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल. जर आवडला असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा आणि विषय खोलला सबस्क्राईब करा. आणि प्लीज आम्हाला कळवा की अशा अजून कोणाकोणासोबत आम्ही मारलेल्या गप्पा तुम्हाला ऐकायला आवडतील. थँक्यू.